कांदा लसूण विरहित नैवेद्याचे ताट, हे तर तुम्ही वाचलंच आहे. मग मेनूही वाचून घ्या बरं का. तर हा मेनू कशाचा? तर हा मेनू ठरलेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी नैवेद्याचे ताट. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपल्याला विचार येतोच की गणपती बाप्पाला आपण काय काय वेगवेगळं खायला घालायचं, हो की नाही? तर त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत मस्त साधं सोपं अगदी कमी वेळेत तयार होणारं आणि गणपती बाप्पांना हे आवडेल असं सात्विक जेवण, तेही कांदा लसूण विरहित. तर ते कसं बनवायचं ते आज आपण इथे बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आणि तुम्हाला आणखी काय काय बघायला आवडेल ते. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता आपण बनवूया गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्पेशल नैवेद्याचं ताट, अगदी साधं आणि सोपं. त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, सर्वात आधी कुकर लावून घ्यायचं आहे. म्हणजे साधं वरण भात आणि त्यामध्येच मी 2 ते 3 आलू टाकून घेतलेले आहे. कुकर तिकडे होतो तोपर्यंत मी इथे भाजीचं साहित्य घेतलेलं आहे. आज आपण इथे दोडक्याची भाजी बनवत आहोत, त्यामुळे दोडक्याच्या भाजीला जे लागणारं साहित्य आहे ते मी इथे कापकूप करून घेतलेलं आहे. सोबतच इथे मी ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, फक्त जिरं आणि मोहरीची. जिरं मोहरी तडतडलं की त्यामध्ये आपण दोडके टाकून घ्यायचे. जर तुम्ही या प्रकारे भाजी बनवाल ना तर मला माहिती आहे जर तुम्ही कांदा लसूण किंवा कुठलेही मसाले नाही टाकाल तरी पण आपली भाजी एक नंबर स्वादिष्टच होणार आहे. 2 मिनिट दोडके व्यवस्थित परत करून झाकून ठेवायचे मंद आचेवर. त्यानंतर मसाले टाकायचे बरं का. बघा, लाल तिखट, हळद, गोडा मसाला, आमचूर पावडर नक्की टाकायचं. आणखी धने पावडर असेल तर धने पावडर टाका आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून तेल सुटू द्या. त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे 1 टोमॅटो बारीक चिरून बरं का. आता आपली इकडे भाजी शिजतेच आहे, तोपर्यंत आपण भज्याची तयारी करूया. तर आज आपण काय बनवणार आहोत, घोसावळ्याची भजी. त्यासाठी आपण घोसावळे जेव्हा दोडके कापले ना तेव्हाच कापून घेतलेलं आहे. त्यावरचं साल काढायचं आणि स्लाइस करून घ्यायचे. इथे घेतलेलं आहे मी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन. त्यामध्ये टाकलेलं आहे ओवा, जिरं, मीठ, तिखट, आणखी सांबार, थोडीशी 2 चिमूटभर साखर जरूर टाका आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा, म्हणजे त्यामध्ये कुठेही गुठळ्या राहायला नको. अगदी या प्रकारे भिजवून घ्या. आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत घोसावळे, जे मी आधीच चिरून घेतलेले होते. त्यावरची साल नक्की काढायची बरं का. ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण भजे तयार करून घेऊया. त्यासाठी इथे बघा, इकडे तोपर्यंत आपली भाजी शिजलेली आहे. इकडे मी कढईत तेल ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की थोडंसं तेलाचं मोहन त्या भज्यामध्ये नक्की घालायचं. आणि आता आपण आपले भजे तळून घेऊया. भजे तळताना गॅसची फ्लेम ही खूप जास्त मोठी नसावी, पण एकदम कमी पण नका ठेवू, नाही तर आपले भजे खूप जास्त तेल पितील बरं का. तेल चांगलं गरम पाहिजे. बघा, भजेला कलर किती छान येत आहे, भजे किती छान होत आहे. हा मेनू ना अगदी पटकन बनतो बरं का आणि सर्वांना आवडतो देखील. अगदी कमी साहित्यात आणि झटपट. बघा, आपले भजे झालेले आहेत तळून. आता आपण कुकर खोलून बघूया. कुकर आता आपला थंड झालेला होता, तर भांडे कमी पडायला पाहिजे म्हणून मी काय करत आहे, आता आपण आधी जे कुकर होता कुकरमध्येच डाळ गरम करून घ्यायची. डाळ घोटणीने घोटून घ्या, त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित हे करून घ्या, गरम करून घ्या. इथे जे आलू मी शिजायला टाकले होते त्यासाठी आलूची भाजी बनवण्यासाठी इथे पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे फक्त थोडंसं तेल, जिरं आणि मोहरी आणि थोडंसं हळद, लाल तिखट टाकून घ्या आणि आपले आलू व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बस. बघा, थोडीशी हळद, थोडंसं आमचूर पावडर आणि लाल तिखट आणि मीठ, हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे आलूचे तुकडेसुद्धा करू शकता, पण मी इथे तुकडे केलेले नाही आहे कारण की माझे आलू आकाराने फार छोटे छोटे होते बघा. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुकडे करून घेऊ शकता, पण असेही छान दिसतात. आणि ऑलरेडी ते शिजलेलेच असतात म्हणून थोडासा मसाला लागायचा म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आता आपलं सर्व साहित्य झालेलं आहे तयार. सोबत बनवून घेतली आहे मस्त चपाती. आणि आता आपण वाढूया नैवेद्याचं ताट. त्यासाठी मस्त पांढरा शुभ्र भात, त्यावर वरण, त्यावर टाका मस्त तुपाची धार. इथे मी तूप काही टाकलेलं आहे नाही कारण की आमच्या घरचं तूप संपलं आहे. आता आपण बनवले आहे इथं मस्त चपाती, दोडक्याची भाजी, घोसावळ्याची भजी, आणखी पापड तुमच्या घरी जो असेल तो, किंवा कुरड्या वगैरे असेल तर ते करा. आणखी काय आहे आपल्याकडे, आलू फ्राय आलू. हो, असं नैवेद्याचं ताट करा. आणि गोडाचं म्हणाल तर आपण मोदक तर हे बनवतोच ना, तर मोदकची सिरीज आजपासून आपण चालू करत आहोत. आज आपण बघूया की पहिल्यांदा कोणता मोदक बनवायचा आहे ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.